सगळ्यात आधी एक फक्त आठवण, पंचरत्नांची आठवण होत होते या ठिकाणी, कारण प्रत्येक बंदी बुवाचं ते आद्य कर्तव्य आहे. थोडक्यात वल्लव रे वलव हलव 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 रे वल्लव रे हलव 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 रे वल्लव रे हलव 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 विलास पाटील बुवा. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडिया भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग, भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग. आम्ही 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 पांडुरंग, आम्ही 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 पांडुरंग, आम्ही 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 पांडुरंग. या ठिकाणी आदरणीय राहुल नरबेकर यांच्याकडून हे 201 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करतो कारण वेळ बराच झालाय.
आली जरा कदमबुवा स्वर्गीय चंद्रकांत कदमबुवा आरेगावचं रत्न त्याला महाराष्ट्र सरकारचा कोणाला किती पदवी मिळू दे कोणाला पुरस्कार मिळू दे हो म्हणता एका संस्थेने का स्वराधीश पुरस्कार दिला ना बुवा फक्त एकमेव या भजन क्षेत्रामध्ये एकमेव पुरस्कार दिला गेला तो म्हणजे स्वर्गीय चंद्रकांत कदमबुवा महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार तो म्हणजे कोकण कलाभूषण पुरस्कार हा बुवा मानाचा पुरस्कार नाही तर पुरस्कार चण्यावाल्याच्या दुकानात त्यामुळे त्या पुरस्कारांचा भीक घालायची नाही कधी म्हणून म्हणते बघा अरे त्यावेळेची काय गाणी होती चंद्रकांत कदमबुवा परशुराम पांचाळ बुवा एका बारीमध्ये परशुराम बुवानी कदम नावाची फोड करून सांगितली काय तो कवडीचा दादमडीचा मडक्यातला म्हणा बघा कदम नावाचं कवडीचा दमडीचा म आणि मडक्याचा काय म्हटलं कवडी दमडी आणि मडका म्हणजे कदम कवडीचा दमडीचा मडक्यातला म्हणा तुझं भाषांत को भजन गावत मध्ये ज्यावेळी कदमबुवांच्या नावाची फोड परशुराम बुवानी केली कवडी दमडी आणि मडक त्यावेळी कदमबुवानी आपल्याच बारीमध्ये परशुराम बुवांना प्रत्युत्तर केलं त्या आपल्या कदम नावाची फोड काय सांगितली बघा कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता त्यावेळेची बहीण होती म्हणून त्या ठिकाणी जास्ती वेळ न घेता बुवाने काय काय सांगितलं होतं पण बुवा जाग्यावर असते तर तो ते उत्तर दिला असता कारण एक तो बोला का मी फुलावलं ना मला पुत्र चावलं जाऊ दे तो रावणाच्या पुढचा मग वाटतं रावण मुतलो होते तो समुद्र झालो नाही काय म्हणजे सागराची निर्मिती अगस्ती मुनींच्या मूत्रापासून म्हणजे 18 ऋषींची 18 पुराणं जशी रावणाच्या मूत्रापासून सागराची निर्मिती झाली म्हणजे बुवांचा एक भारुडा की सीतामाई जेव्हा लंकेतून सोडवायला सीतामाईच्या शोधात निघाले तेव्हा महासागर आडवा आला राम लक्ष्मण आणि ती सगळी वानरसेना होती पण साक्षात प्रभू रामचंद्राकडे जो धनुष्य होता जे बाण होता ते म्हणजे ब्रह्मास्त्र होतं एका बाणात त्या सागरा घटवू शकले असते पण प्रभू रामांनी तसा नाही कारण त्यावेळी नंतर दगडांचा सेतू बांधला गेला पण त्या सागरात प्रभू रामचंद्रांनी सागरावरती बाण का सोडला नाही कारण तो बाण जर ते ब्रह्मास्त्र सोडलं असतं तर ते अपवित्र झालं असतं का तर तो महासागर जो निर्माण झाला होता तो अगस्ती मुनीच्या मूत्रापासून ही एक कथा आहे आणि दुसरी कथा म्हणजे रावण मुतला त्याचा समुद्र झाला ही एक कथा आता ह्यो माका वाटतं ह्यो जवळ 7-8 महासागर बनवूनच येत जाग्यावर येत नाही खेळा मागा समजत नाही ही माहेर वशील माका वाटतं ही माहेर वशी ना हे होटी बरोबर नाही गेली काय सांगणार आहे का आता कार्यक्रम खराब होता हो ते खरं आता एका वडापाव माझ्याकडे असं तर माझ्याकडे बिस्किट होती बागेत बिस्किट आम्ही ठेवतोय की त्या मुख्य जनावर जी असतात तेव्हा शपथ सांगतो माझ्या बागेत 3-4 पुढे तरी मिळतील म्हणजे मुख्य जनावर जी रस्त्यावर असतात ना ते कमी देतो कारण त्या पुण्य असतो त्यात एका सणा असू दे हरकत नाही पण नाट्यसंगीताचा बुवा सांगितला की मी तर नाट्यसंगीत म्हणजे मर्म बंधातली त्याचे कान फुटले त्याचा ऐकून एवढे वर्ष नाट्यसंगीत म्हणतोय ह्यो म्हणता जरा शब्द चांगले फेक अरे तू कधी नाट्यसंगीत म्हटलंस का कसा माका जोडे घेऊन घेऊन तू नाट्यसंगीत माझ्याकडनं शिकलं पण हरकत नाही बुवा हे सुरानो चंद्रभा
हरकत नाही बुवा. या ठिकाणी गजराला सुरुवात करूया. बार बार करेगी कॉल वो फोन उठाने का नहीं, बार बार करेगी कॉल वो फोन उठाने का नहीं, वो बुलाती है मगर प्रसादजी सावंत यांच्याकडून पुनश्च 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद. हो या ठिकाणी भजन करायचं आपल्याला नाही का, कारण भजन करता करता परमेश्वराचं नामस्मरण करता करता येणाऱ्या भजन रसिकांना काहीतरी देण्याचं आपण कर्तव्य आहे. म्हणून म्हणतो बुवा हा गजर खास तुमच्यासाठी भेटलाय. काय म्हणतो बघा, कारण मगाशी बुवांची अडचण झाली काय तुमका सांगते, कारण त्याला ग्रीप नाही भेटली, कारण आपले गुरु इले आणि खयचो पोरगो मका सांगा बापूस इल्यावर बापसाच्या पुढ्यात कोण नाही करतो, हिंमत नाही होती त्याची, म्हणून तो घसरलो आता, बाकी काय नाही. म्हणून म्हणतोय बघा बुवा, मान ठेवूया गुरुजनाचा, ढोल नको तो अभिमानाचा, मान ठेवूया गुरुजनाचा, ढोल नको तो अभिमानाचा, पैशा पायी झाली ही खाई, विसर पडला राम नामाचा. हो बघा आता काय चाललंय बघा या भजन क्षेत्रामध्ये, कारण कोण कोणाच्या गुरुला मानत नाही, आपल्या गुरुला मानत नाही, सगळ्या ह्या पैशासाठी चालला बघा. कारण जो तो आपली जोडी बरोबर लागलो, त्याच्या मुखात राम नाही पण मनात मात्र ही लक्ष्मी या. म्हणून म्हणतो बघा, भजन रत्नानी दिला हा वारसा, मान राखूया त्या संतांचा. कदम जयराम पाटील खोकर, कदम जयराम पाटील खोकर, कदम जयराम पाटील खोकर, मोर्ये वारसाचा पूर्णामाचा. वारसा जपू परशुरामाचा. आज अभंग गवळण भारूड बघा आजकाल काय परिस्थिती आली त्याच्यामुळे, या सगळ्या पैशासाठी नाही काय. आज अभंग होत नाही, आज गवळण नाही, भारूडचा खय लांब गेला, बुवांचं सांगत नाही मी, पण आज ह्या सगळ्या गोष्टी लांब गेल्यात बघा. कारण गजरागत आमका लागतात 1-2 तास नाही बुवा. म्हणून इलो एकदा तो मांडावर इलो वडापाव खाऊ केलो होतो, तरी ह्यांचा विचार गावतील काकू लय बोलले नाही का.
या आता सेल्फी काय घेता तुझ्याकडे आज भक्त गवळण भारुड या रसिकाच्या नशिबी आय आज भक्त गवळण भारुड आज रसिकाच्या नशिबी आय इथं भजन अभिमानाने कोणी न करला नित्य आठवी तू देवाला अभिमानाने कोणी न करला नित्य आठवी तू देवाला रावण दुर्योधन विभीषण सारे आज गेले ते भजले हो रामाला मोठेपणात अडकू नको तू मोठेपणात अडकू नको तू सोडून दे रे मीपणा आज मारा 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 म्हणता म्हणता मुखामध्ये राम आलं आणि आज त्या वाल्ल्या कोळीचा वाल्मिकी झाला बघा कारण अभिमान सगळ्यात झाला रावण गेलो दुर्योधन गेलो विभीषण गेलो नाही काय सगळे अभिमानात गेले कोण नाही राहिलो म्हणून आपल्या अंगातला मी पण हा त्या परमेश्वराच्या चरणावर नेऊन ठेवा तरच आपल्या आयुष्याचं सार्थक होणार की परमेश्वराची कृपा आपल्यावरती राहणार म्हणून म्हणते बघा लीन रहावे हरी भजनात मी पण तो कामाचा नाय लीन रहावे हरी भजनात मी पण तो कामाचा आदर स्त्रीचा नित्य हृदयी शिकवणती शिवरायांची आदर स्त्रीचा नित्य हृदयी शिकवणती शिवरायांची परस्त्री ही माते समान सारी किमया मासाची हित भजन कर विचार सद्गुणांचा तुझा विचार कामाचा नाही बघा परस्त्री माते समान आज शिकवलं कोणी तर छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही का कारण कल्याणच्या सुभेदाराची सून चालू ठेव कल्याणच्या सुभेदाराची सून मावळ्यांनी राजांसमोर पेश केली का तर उपभोग घेण्यासाठी पण आपल्या शिवाजी महाराजांनी काय केलं त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सूर्याची खणानाराने ओठी भरली आणि मावळ्यांना सांगितलं तिला स्वगृह परत करा असा माझा राजा नाही का कारण ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री प्रेयसी म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री बायको म्हणून समजली तो सीतेचा राम झाला बुवा सीतेचा राम झाला बरोबर आज या ठिकाणी अतिशय बरं वाटलं या ठिकाणी आदरणीय सावंत प्रसादजी सावंत यांच्याकडून आमचे पखवाजवादक नितीन घाडी यांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं त्याचप्रमाणे आज आमचे खंजीर वादक प्रसाद केसरकर यांच्यासाठी प्रसादजी सावंत यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो आभार मानतो धन्यवाद त्याचप्रमाणे कैलासवासी शांताराम गणपत खानविलकर यांच्या स्मरणार्थ सचिन खानविलकर यांच्याकडून हे 501 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय कैलासवासी शांताराम गणपत खानविलकर यांच्या आत्म्यात चिरशांती मिळेल अशी त्या भगवंताच्या प्रार्थना करतो आणि या बक्षिसाचा स्वीकार करतो बुवा
व काही नसतं. एक लक्षात घ्या, तुम्ही मगाशी ह्याच्यावर नाट्यसंगीत बरं वाटलं वाईट जरा, म्हणजे माझा मित्र माझ्या जोडी कसो नसून नाट्यसंगीत शिकवू लागलो. वा रे अरे म्हणजे तुझे कान म्हणजे मी उगाच म्हणते खेका मी खुळो हे खुळो कायम सांगतो टाक. आता ऐक रे युट्यूब सुरू आहे उद्या, खास तेवढीच फक्त माझी कराय का पाठवा. माझा ह्याचा राग नाही येते, माझ्या ह्याच्यावर लय प्रेम आहे. तेव्हा शपथ बायकोन 15 वर्ष जेवढं छळलं नाही ना तेवढं ह्या माणसाला मागा छळला नाही भजनात. इतका घटस्फोट शेवट मिळेलच तरी देणार नाही. खाली माका म्हणता प्लास्टिकच्या खुर्ची म्हणता, कसली प्लास्टिकची नाही फायबरची खुर्ची. अरे फायबरची खुर्ची तरी बरी आहे, कडीले तरी शोषूचे लागतं. पण तू उशावर बसलो हे उशा घेतलं खाली वारे चांडा. पैशाचा उगाच करतात. त्या ठिकाणी आदरणीय मिहीर गावडे यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिकाने मंडळाच्या वतीने सुद्धा आभार मानतो त्यांना. हो लागू दे, आग लागूसाठी तेवढा केलं, बाकी काय नाही. मॅगी ते का वेळा खाऊया, मॅगी सँडी. अरे त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं नाही का? अरे आपल्याला अभिमान पाहिजे. आज प्रत्येक मावळा खरोखर चांगलं वाटत, दाढी वाढवतायत, चंद्रावर कपाळावरती चंद्रकोर लावतायत खरोखर, पण एवढ्यावर थांबू नका. तर महाराजांचे विचार आत्मसात करा. अरे तुम्ही जर महाराजांचे विचार आत्मसात केलात तर कोणत्या पाप्याची आपल्या बहिणीवर नजर टाकायची वेळ येईल. कोण घाबरणार, कोण नाही करणार, कारण महाराजांसारखा राज्य करता या जगात पुन्हा होणे नाही. अरे आपलं दुर्भाग्य फक्त आपल्याला 4थीच्या पुस्तकात शिवाजी महाराज आणि अफजल खानाचा वध शिकवला जातो. अरे व्हिएतनाम सारख्या छोट्या देशामध्ये अजूनपर्यंत कोणाचं आक्रमण करण्याची आजपर्यंत हिंमत नाही झाली का? तर त्या व्हिएतनाम मध्ये त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याची प्रत्येक पूजा केली जाते तिकडे. म्हणून आज व्हिएतनाम सारख्या अरे परकीयांनी आपल्या राजाला मानला, परकीय आपल्या राजाचा अभ्यास करायला लागले, पण आपल्या पदरात काय मिळतंय? फक्त 4थीच्या पुस्तकात तेवढा फक्त एक धडा आहे, बाकी आपल्याकडे काय शिकवले जात नाही शिवाजी महाराज. म्हणून म्हणतो बघा, एक विषय आला म्हणून बुवा 2 मिनिटं घेतो आणि एक छोटासा पोवाडा. महाराष्ट्राचा लाडका राजा महाराष्ट्राचा लाडका राजा, महाराष्ट्राचा लाडका राजा होता शूरवीर, वंदतो आम्ही शिवराया, नमनाही करीतो समर्पया, नमनाही करीतो समर्पया. महाराष्ट्राचा बांधून तोरण बघा, वयाच्या 16 मासाईबाईंच्या उच्च शिवण आणि भवानीच्या आशीर्वादानं स्वराज्याची धुरा हातामध्ये घेणारे एकमेव बालक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बघा वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली. आजकालचं 16 वर्षाचं मुलं काय करते? तोंडात एवढं पचकावर मावं असतं. त्यावेळी श्रीकृष्णाला यशोदे माईने सांगितलं, बाळा तोंड उघड. त्यावेळी श्रीकृष्णावर चोरीचा झाला होता, दही खाल्लं होतं चोरून, लोणी खाल्लं होतं, आईने सांगितलं तोंड उघड. त्या कृष्णाने तोंड उघडलं तर यशोदा माईला अख्खं ब्रह्मांड त्याच्या मुखात घेतलं. आज काय केलं बघा, वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची धुरा हातामध्ये घेतली. स्वराज्याचं बांधून शिवाजी महाराजांना
महाराजांनी अफजल खान त्याचा वध सोपा नव्हता बघा. त्या खानाचा वध जरी केला तरी महाराजांनी त्या खानाचा तब्बल 2 वर्ष अभ्यास केला होता. तो खान कुठे येणार, त्याला खानाला भेटायचं कुठे, बारीक बारीक गोष्टीचं नियोजन होतं खानाकडे बघा. झालं बाबा, खानाने सांगावर धाडला. खान भेटीला येतो. महाराजांना कळालं. महाराजांनी काय केलं, महाराजांनी भेटीची जागा निवडली ती प्रतापगड. त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या खानाची छावणी उभी केली. आता खान सोबत येताना सय्यद बांडाला आणला होता. सय्यद बांडा कोण, तर दांडपट्टा फिरवण्यामध्ये सय्यद बांडासारखा योद्धा नव्हता. म्हणून महाराजांनी निवडला तो जीवा महाला, नाभिक समाजाचा जीवा होता बघा. ज्याप्रमाणे सय्यद बांडा दांडपट्टा फिरवण्यात माहीर, त्याचप्रमाणे हा माझा सय्यद बांडा हा जीवा महाला देखील माहीर होता. झालं बाबा, महाराज गड उतरायला लागले. तो छावणीमध्ये आला. महाराज गड उतरायला लागले आणि महाराजांनी काय केलं बघा, त्या जीवा महालाला बाजूला घेतलं. जीवाला सांगितलं, जीवा तू माझ्या सोबत छावणीत यायचं, तू मला नाही बघायचा, तू खानाला नाही बघायचा, तू बघायचा तो फक्त सय्यद बांडा. त्या सय्यद बांडावरती लक्ष ठेवायचं. झालं बाबा, महाराज जीवाला घेऊन छावणी पाशी आले. महाराज छावणीत घुसले. महाराजांना बघितल्याबरोबर तो खान उठला. खान आकडे आगत म्हणतो, आओ शिवा, आओ शिवा, आओ शिवा करत करत राजांना आलिंगन घातलं. माझ्या शिवाजी महाराजांना आलिंगन घातलं. पण काय केलं, कपटी खवा घेऊन आलेला तो खान, त्या खानाने काय केलं, एका हातामध्ये मान दाबून धरली आणि दुसऱ्या हाताने खंजीर काढला आणि राजाच्या पाठीत वार केला. पण अंगात किलकत असल्यामुळे राजांना वार झाला नाही. पण राजाने त्या खानाचा कावा ओळखला. काय केलं, क्षणाचाही विलंब न करता त्या राजांनी त्या खानाच्या डाव्या हातात वाघनखे घालून गेले होते. त्या वाघनख्याने त्या खानाचा कोटळा बाहेर काढला. कान ताड करते घेऊन खाली पडला. एवढं मात्र त्या सय्यद बांडाने बघितलं आणि सय्यद बांडाने काय केलं मंडळी, त्या छावणीमध्ये सय्यद बांडाचा हात गरागरा फिरू लागला. सय्यद बांडाचा हात गरागरा फिरू लागला. मंडळी एक लक्षात घ्या, त्या सय्यद बांडाचा दांडपट्टा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिरच्छेद करणार. त्याच वेळी या शिवा महालाने त्या सय्यद बांडाचा हात दांडपट्ट्यासहित निकामी केला आणि त्यावेळी इतिहासामध्ये एक वाक्य करून गेलं. ते वाक्य कोणतं, होता शिवा म्हणून वाचला शिवा, होता शिवा म्हणून वाचला शिवा, होता शिवा म्हणून वाचला शिवा, असे छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणून बुवा हे कुठेतरी आपण सांगितलं पाहिजे आणि समाजासमोर गेलं पाहिजे. या ठिकाणी प्रसादजी सावंत यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आले. धन्यवाद, धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय आमच्या भगिनी निशा खानविलकर यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. रोशनी कदम यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. या ठिकाणी सौभाग्यवती स्वाती प्रकाश सावंत यांच्याकडून आपल्या स्वाती प्रसाद सावंत यांच्याकडून काय झाला स्वाती प्रसाद सावंत या भगिनीकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. काय बुवा भत्ता कसा म्हणजे जास्ती पैसे जास्ती मिळाले. तू जो पळून उठान केलं ना, ह्या लोकांना आवडलं ना, जेव्हा शिकवत ऐकलं त्याने डायरेक्ट एकदा जीपे केला आणि आपापल्या मिस्टरांचा हरकत नाही बुवा, शेवटचं चरण नाही गजराचं. म्हणून म्हणतो बघा, बरोबर 7 जन्म नको 14 जन्म होत माझ्यासोबत जोडून तेव्हा शपथ. ह्या नाता नवरा बायकोचाच असताना म्हणजे पैसे त्यांनी दिला नाही, ह्या माहिती आहे तुमका पण माहिती आहे, पण आपल्या बायकोचं नाव मोठा होतो तेव्हा शपथ. माझी पण सवय तशी आहे, माझ्या जोडीवाल्याची पण सवय तशी आहे. ह्या किती माहिती तुमका सांगते, वटपौर्णिमा करतात गावात तुमका सांगतोय. नवरा कसोही असू दे, पण प्रत्येक स्त्री वटपौर्णिमा करतात गावामध्ये मस्तपैकी भटा ब्राह्मणाक बोलणार, जंगलात जाणार, वडाच्या झाडाखाली षोडोपचारे पूजा करणार, त्या वडाची सत्यवान ऐकला त्या सत्यवानाची पूजा करणार. पण मुंबईत काय होतं तुमका सांगतोय, माघारीन कामाक जाणारी असतात. संध्याकाळी येताना तो भैया वडी घेत असता, फांदी वडायचो 5 रुपये 10 रुपये, केवढं मोठं तो सत्यवान हो,
बरं ती हानता माघारी घरात ठेवता सकाळी तो ताजो टवटवीत हो ना सत्यवान म्हणून त्याका ठेवता फ्रीज मध्ये ऐकला आणि ही काय सकाळी खाय नवऱ्याचा डबो नवऱ्याचे कपडे तर 2.5 लाख खर्च करून आणलेली आहे ना ते म्हणजे आमच्या काय फुकट दिला का रे सासऱ्या म्हणजे खर्च करतो आता खर्च वाढलो आता हळदी खर्च जास्त लग्नापेक्षा लग्न 50,000 जर होत असतात ना आता हळदी 2.5 लाख रुपये लागतो तर आता काय सकाळी का काय डबो करून कामावर जाऊची वट ठेवलेलो असता सत्यवान फ्रीज मध्ये फ्रीज उघडता सत्यवान झालेलो असता थंडी ताट सकाळी मानगोटी धरता सत्यवानाची ते का धागो फिरवता आणि कोपऱ्यात ठेवणं वडा त्यापासून एकदाच बघितलं बायको त्यापासून म्हणालो वडाची पूजा घरात करू नको रातभर पैसे संपले सकाळी क्वार्टरसाठी कोणाकडे भीक मागितल्या संत वाङ्मय गीतेत सार महिमा जगी या संतांचा थोर संत नामे रंग होऊया हा महिमा परंपार संत वाङ्मय गीतेत सार बुवा शेवटच्या चरणामध्ये सांगतो कारण कितीतरी आपण उड्या मारल्या कितीतरी पैसे कमवले भजनाच्या नादी लागू तर शेवट काय बुवा हे लक्षात घ्या आता ती वेळ आहे कारण आपली आयुष्य आता पुन्हा संपत आलं पूर्वी 100 वर्ष लोक जगायचे अजून जगतायत पण आजकालचं वर्ष हे 50 वर्ष माणूस जगला ते आयुष्य संपलं म्हणून म्हणतोय शेवटी त्या भगवंताचं नामस्मरण अरे राम नाम शेवटपर्यंत सत्य आहे म्हणून म्हणतो बुवा संत वाङ्मय गीतेत सार महिमा जगी या संतांचा थोर विठ्ठल नामे रंग होऊया हा महिमा परंपार ठिकाणी आमच्या वही सानवी आणि सिद्धी यांच्याकडून हे 201 रुपयाचा बहुमूल्य असतो पारितोषिकाने धन्यवाद कलियुगी या तारुणाने जन्माचा होई उद्धार साधू संत हे सांगून गेले त्यांची किमयाती अपार लक्ष्मी सूत हवी नवी तुम्हाची विठुरायाचे धरूया पाठ लक्ष्मी सुत विनवी तुम्हाची विठुरायाचे धरूया पाठ इथे भजन डबल बारीचा